स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्याच्या जांभळी नाका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या चैत्र नवरात्रोत्सव 2024 मध्ये भक्ती व कला महोत्सवाच्या 6व्या दिवशी याचा मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम किरण वेहेले प्रस्तुत कलर्स ऑफ बॉलिवूड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी विविध गाण्यावर नाचण्याचा आनंदही घेतला. संदेशे आते है मेरा रंग दे बसंती अशा देशभक्तीपर गीतांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसेच शत्रूशी 2 हात करीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना ठाणे पूर्वेतील श्री अंबे मातेच्या दरबारात सांगतिक आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंदीगे प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात 9 दिवस वेद मंत्राच्या घोषात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायज्ञ सुरू आहे. तसे विविधतेने नटलेल्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. रविवारी 6व्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम, श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांच्या गाण्यांचा जलवा युवा रॉकस्टार गायकांनी सादर केला. यावेळी देवीच्या दरबारात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ लता एकनाथ शिंदे, वडील संभाजी शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, राम रेपाळे, जयप्रकाश कोटवानी आदींसह अनेक शिवसेना नेते तसे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या 18 एप्रिल पर्यंत सुरू असलेल्या या महाउत्सवात सोमवारी रात दांड्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नवरात्र उत्सवाच्या संयोजकांनी दिली. रविवारी रॉकस्टार हिट्स ऑफ सोनू निगम, श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग आदी प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या संगीत नजऱ्यांचा रसिकांनी आस्वाद घेतला. अग्निशमन दिनाच्या निमित्ताने शहरातील मोठी गृहसंकुले आणि आस्थापनांमध्ये ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने अग्नी सुरक्षेचे धडे दिले जाणार आहेत. आग लागल्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात या संदर्भात प्रत्यक्षात प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार असून यामुळे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीची तीव्रता कमी करता येणार आहे. आठवडाभर हा जनजागृतीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. गेल्या वर्षभरात ठाण्यातील विविध भागात सरासरी 450 पेक्षा अधिक आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये होरायझन बिझनेस पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. दरम्यान बचाव कार्य करताना शहीद झालेल्या जवानांना काल पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी श्रद्धांजली वाहिली. ठाण्यात शहरीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून गेल्या 10 ते 12 वर्षात शेकडो गृहसंकुले आणि आस्थापनांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा काही प्रमाणात तोकडे असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. अग्निशमन विभागात अद्ययावत उपकरणे असली तरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने जवानांना बचाव कार्य करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठाणे शहरात गेल्या वर्षभरात 850 पेक्षा अधिक दुर्घटना घडल्या असून त्यापेक्षा सर्वाधिक 450 अधिक घटना या आगीच्या आहेत. यामध्ये गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लागलेली होरायझन बिझनेस पार्कला ही आग मोठी आगीची घटना होती. ही आग विझवण्यासाठी ठाणे महापालिकेला मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर या 5 महापालिकेची तसे एअरफोर्सची मदत घ्यावी लागली होती. 23 कार्यालय, 3 कार व 23 दुचाकी आगीत जळून खाक झाल्या होत्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नव्हती. अनेक मोठ्या गृहसंकुलांमध्ये किंवा आस्थापनांमध्ये आग विझवण्याची यंत्रणा असूनही बराच वेळा या यंत्रणेचा वापर कसा करावा हे नागरिकांना माहीत नसते. परिणामी अग्निशमन येईपर्यंत आगीची तीव्रता वाढलेली असते. ही तीव्रता वाढू नये यासाठी शहरातील नागरिकांना त्याची कर्तव्य आणि जबाबदारी या संदर्भात पॉवर पॉईंटच्या आधारे माहिती दिली जाणार असून प्रात्यक्षिक देखील दाखवले जाणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास
साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. टीएमटीच्या ताफ्यात जुन्या 94 बस वाहक उपलब्ध नसल्याने आगारात खितपत पडल्याचे समोर आले आहे. त्यातील 17 बस भंगारात गेल्या असल्याची कबुली टीएमटी प्रशासनाने दिली. ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने मागील वर्षी 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 427 कोटी 19 लाख रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला होता, तर 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता 718 कोटी 74 लाख इतक्या अर्थसंकल्पाला ठाणे महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली. यात पहिल्या टप्प्यात 260 कोटी अनुदानाची तरतूद पालिकेने केली. टीएमटीच्या ताफ्यात सध्या स्थितीत एकूण 546 बस असून त्यातील 94 जुन्या बस टीएमटीच्या मालकीच्या, तर 115 AC, 110 स्टँडर्ड, 90 मिडी बस, JNURM मधील नवीन आणि जुन्या 45 बस, 50 महिला तेजस्विनी बस अशा एकूण 410 बस भाडे तत्वावर आहेत. मागील काही काळात टीएमटी मधील अनेक कायम कर्मचारी सेवानिवृत्त झालेत, त्यामुळे वाहकांचा तुटवडा भासत असून वाहक उपलब्ध नसल्याने 94 जुन्या बस आगारात खितपत पडल्या आहेत. त्यातील 17 बस उभ्यात भंगारात जमा झाल्या आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याची अनुभूती ठाण्यात आजपासून जाणवू लागले. आज ठाणे शहरातील तापमानात वाढ होऊन पारा 41.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. वाढलेल्या तापमानामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाही होऊ लागली आहे. तसेच पुढील काही दिवस उष्णतेचा पारा वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने काल पुढील 5 दिवसांसाठी तापमानाचा अंदाज जारी केलाय. कोकण विभागात सोमवार ते बुधवार या कालावधीत कमाल तापमानाचा पारा 3 ते 4 अंशांनी वाढून उष्णता निर्देशांक 40 ते 50 अंशांदरम्यान जाणू शकेल, असे स्पष्ट केले. आर्द्रता आणि उष्णता यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा तापमानाची जाणीव अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी 11 नंतर वातावरणात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाची अनुभूती आज ठाणेकरांना आले. ठाणे शहरातील तापमान 41.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. या वाढलेल्या तापमानामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाही होऊ लागली आहे. रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांनी डोक्यात टोपी तर काहींनी छत्री घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय, तर अनेकांनी थंड पेयाच्या गाड्यांवर आपला मोर्चा वळवला असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या वाढत्या तापमानाने ठाणेकर नागरिकांनी घर आणि ऑफिसमधील एसीत बसून थंडगार हवेत राहण्याने जास्त पसंत केले. वातावरणातील वाढत्या उन्हाच्या काहिलीमुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.